हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. एप्रिल मे महिना म्हणजे आम्ही कोकणातल्या माणसांचे सुखाचे दिवस. कारण या महिन्यात आंबा, काजू, फणस, जांभळं, करवंद काय काय विचारू नका. कोकम, आगळ आणि भरपूर काही. आणि हा सगळा मेवा आम्हा कोकणी माणसांचा आवडीचा. तर याच मेव्यामधली एक गोष्ट म्हणजे ओले काजू, जे मी घेऊन आली आहे आज बाजारात. आज बाजारात गेल्यावर रोजच्या भाजीवाला मावशीकडे आज तिने हे ओले काजू आणले होते. आणि हे ओले काजू बघून मी जाम खुश झाले, कारण मला ओल्या काजूची भाजी खूप आवडते. तर हे ओले काजू तिने 50 रुपये वाटा असे दिले होते. तर मी 3 वाटे घेऊन आले आणि 3 वाट्यामध्ये मला एवढे काजू मिळाले. तर हे ओले काजू साफ करण्यासाठी खूप लगबग करावी लागते, खूप मेहनत करावी लागते, कारण ह्याचा डीक हाताला लागतो. आणि म्हणूनच मी हे ग्लोव्स घातले आणि आधी सगळे हे जे ओले काजू आहेत त्याची हे वरची टोक्या ती काढून घेतली. मग मध्यभागी त्याला चीर दिली. चीर दिल्यानंतर त्याच्यातले हे जे ओले काजू असतात ते काढून घेतले. आणि नंतर सगळं झाल्यानंतर हाताला तेल लावून आता ह्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घेते आणि हे कोमट पाण्यामध्ये हे काजू ठेवून देणार. विळीवर सुद्धा आपण करू शकतो, पण माझ्या विळीला धार नव्हती म्हणून मी सुरीने केले. हे बघा, मी असे कोमट पाण्यात भिजवून ठेवले आणि ही भाजी करण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक बटाटा सुद्धा घातला, म्हणजे मला भाजी थोडीशी वाढवायची होती. आणि आत्ता ह्याची भाजी करण्यापूर्वी हे वाटण असतं, म्हणजे आम्ही मालवणी माणसं कांदा खोबरा भाजून हे वाटण करतो. तर ते वाटण मी ऑलरेडी करून ठेवलं होतं. आणि एक मोठा टोमॅटो घेतला बारीक चिरून, 2 पांढरे कांदे घेतले बारीक चिरून. पांढरे कांदे सुद्धा मार्केटमध्ये आलेत आणि मी त्याची एक अख्खी माळ घेऊन आली आहे. आता इथे मी प्रेशर पॅन तापवत ठेवला. गरम झाल्यावर 3 चमचे तेल घातलं. मग मी बारीक चिरलेला कांदा परतून घेतला. कांदा थोडा गुलाबी झाल्यावर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि मग एक बारीक चिरलेला मोठा टोमॅटो तो घातला. छान व्यवस्थित परतून घेतलं आणि मग त्याच्यात घातलं चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर अर्थातच मालवणी मसाला, कारण मालवणी मसाल्याशिवाय ह्या काजूच्या उसळ किंवा काजूच्या भाजीला चव येणारच नाही. हे सगळं घालून झाल्यावर थोडा वेळ मी हे झाकण ठेवलं आणि त्याला थोडंसं तेल सुटू दिलं. तेल सुटल्यावर मी आत्ता इथे घातलं आहे अर्धा चमचा गरम मसाला. आणि मग हे जे ओले काजू जे मी त्याच्या साली काढून चिरून गरम पाण्यात ठेवलं होतं ते ओले काजू आणि बटाटे घातले, परतून घेतलं छान. आणि अगदी 1 कप पाणी घातलं आणि पुन्हा कुकरचं लीड लावलं आणि 2 शिट्ट्या यायला दिल्या. 2 शिट्ट्यामध्ये हे बघा व्यवस्थित शिजले आहेत. काजूही शिजले आणि बटाटेही शिजले. आणि आत्ता ह्याच्यामध्ये जे मी कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते भाजकं वाटण, ते मी ह्याची चटणी केली आणि ते 2 चमचे वाटण मी ह्याच्यात घातलं. थोडा वेळ त्याला एक उकळी येऊ दिली आणि वरून छान कोथिंबीर पेरून माझी ही काजू बटाट्याची मालवणी पद्धतीची उसळ किंवा भाजी रेडी झाली. खरं तर ही उसळ मला भाकरी चपाती याच्यावर आपण खाऊ शकतो, पण मला पर्सनली भाताबरोबर खायला खूप आवडते आणि म्हणून मी अशी थोडीशी ग्रेव्हीची भाजी करते. तर ही झाली ओल्या काजूची मालवणी पद्धतीची उसळ, जी मी आज माझ्या लंचमध्ये बनवली. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा.